प्रथमतः मी कॉलेजचे आभार मानतो शिंगाडे सरांचे की त्यांनी मला ह्या कार्यक्रमाला बोलवलं आणि मला खरंच अभिमान वाटतो आहे की मी GPPचा माजी विद्यार्थी आहे आणि इथं घडलो, इथं शिकलो आणि त्यामुळंच काहीतरी वेगळं करू शकतो. मी महाजन सर, रोडे मॅडम आणि इतर सर्वच मान्यवरांचं आभारी आहे की अशा कार्यक्रमाला बोलवलं आणि इथं बोलायची संधी दिली. काही चूकभूल झाली, भाषणांच्या फारशा सवय नाहीत, पण मागच्या वर्षी IIT कानपूर, यावर्षी IIT रुडकी अशा ठिकाणी जाऊन काहीतरी थोडंसं बोलायची सवय करतोय. मागच्या वर्षी वसंत व्याख्यानमालेत पण बोललो होतो. मॅडमने मला इथं सगळंच काटेकोर चाललं आहे, म्हणजे अगदी शब्दाचं काय बोलायचं काय नाही बोलायचं, अतिशय शिस्तबद्ध कार्यक्रम आहे. मला एक थोडंसं हे वाटलं की इतक्या सगळ्या मुलांना पदविका मिळाल्या, तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन, पण टाळ्या कोणीच वाजवलं जरा जोरदार तुमच्या स्वतःसाठी टाळ्या होऊ द्या ना. सगळ्यांनी बक्षिसं घेतली, सगळ्यांना. आमच्या वेळेला मी जेव्हा पास झालो त्यावेळेला कसं काही नव्हतं, त्यावेळेला अशी काही पदविका किंवा असं काही हे घालून कुणी काही येत नव्हतं. त्यावेळेला आम्हाला आपलं मार्कशीट मिळत होतं. पण खरंच चांगला बदल झाला आहे आणि चांगलं काय होतं आहे. मॅडमनी माझं निम्मं काम सांगितलं आहे, निम्मं काम कंप्लीट केलं की कुठं काम करतो, काय करतो सगळं सांगितलं आहे. त्यामुळे तुम्ही काय करावं, मी ज्या वेळेला तुमच्या वयाचा होतो त्यावेळेला मला असंच काही कन्फ्युजन असायचं की नेमकं काय करावं, कसं होईल, काय होईल. आणि थोडक्यात पार्श्वभूमी होतं, कारण मला यांनी सांगितलं 15-20 मिनिटात उरकायचं, त्यामुळे तेवढ्यात शक्यतो बसवायचा प्रयत्न करतो. 88ला जेव्हा चांगले मार्क मिळाले तेव्हा आईनी सांगितलं की, आईच्या मुख्याध्यापकांनी सांगितलं की चांगले मार्क मिळाले, 88% वगैरे, तुम्ही डिप्लोमाला ॲडमिशन घ्या. GPPला आलो, सगळी हुशार मुलं इलेक्ट्रॉनिक्सला जातात म्हणून आपलं इलेक्ट्रॉनिक्सला ॲडमिशन घेतलं. इलेक्ट्रॉनिक्सला घेतल्यानंतर मग पहिल्या वर्षी 74%, सेकंड इयरला 72%, इथं वर्कशॉप, असं का म्हणजे जुन्या सगळ्या आठवणी आज जागा झाल्या की काही मुली आवडायच्या, त्यांना शेवटपर्यंत सांगताच आलं नाही की त्या आवडायच्या वगैरे. इतकं घाबरून जायचं की ते म्हणजे बोलायचं म्हटलं की ठोके 120 काय जे काय हायेस्ट ठोके पडायचे तेवढे ठोके पडायचे आणि ते शेवटपर्यंत काही बोलणं झालं नाही. आणि नंतर सेकंड इयरला वडिलांचं निधन झालं. नंतर डिप्लोमाला 74% मार्क पडले. वडिलांची इच्छा होती की मी IAS व्हावं आणि IAS व्हायचं म्हटलं तर मग म्हटलं की आता डिग्री केली पाहिजे. मला गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग औरंगाबाद मिळत होतं. तर औरंगाबादला आमचे आजी आजोबा घरी होते, माझी आई इथं आलेली, माझी पत्नी आलेली आहे. आईला मी मुद्दाहून ये म्हटलं की तू ये कार्यक्रमाला, बरं वाटेल. तर आईने मग डिप्लोमाला फिलिप्सला नोकरी लागल्यानंतर म्हटलं तर इंजिनिअरिंग करण्यासाठी नोकरी सोडली पाहिजे, म्हणून मग नोकरी सोडली आणि VITला ॲडमिशन घेतलं. तेव्हा ते एकमेव कॉलेज होतं की जे डोनेशन घेत नव्हतं. म्हणजे 12,000 रुपये फी त्यांनी सांगितली आणि आईनी अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचं कर्ज काढलं त्यांच्या आणि फी भरली. आणि सांगवीत आता ज्या घरात राहतो तिथनं VIT 21 किलोमीटर होतं. रोज 42 किलोमीटर अपडाऊन करायचो. आणि त्यावेळेला मग डिप्लोमाचे क्लासेस चालू केले. तेव्हा देवाडकर सर आणि चौधरी सर होते शिकवायला इथं. त्यांना काही मुलं भेटायला गेली थर्ड इयरची की काहीतरी चांगलं कोण शिकवू शकेल.